नमस्कार. आज आमच्या अमेरिकन अल्बम या नाटकाचा दीनानाथ मंगेशकर सभा हा नाट्यगृहात पारलेला प्रयोग झाला. मुंबईतला शुभारंभाचा प्रयोग होता. हे नाटक फार वेगळ्या विषयाचं आहे. या विषयावरचं नाटक अद्याप रंगभूमीवर असं आलेलं नाही. हे दोन संस्कृतींमधला फरक आणि संस्कृती कुठली असली, देश कुठले असले तरी माणसांच्या मूळ वृत्ती या तशाच असतात हे अधोरेखित करणारं नाटक आहे. माणसं आपल्या भावनांच्या पलीकडे जाऊन जगाकडे बघत नसतात कधी. तुमची सुबत्ता, तुमचं आर्थिक परिस्थिती, तुमच्या सभोवतालचं पर्यावरण या सगळ्याचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो, वागण्यावर होतो, राहण्यावर होतो, जगण्यावर होतो, पण मनोवृत्तीवर कधी होत नसतो. कारण माणसाच्या मनोवृत्तीचे धागे असतात ते भावनेशी जोडलेले असतात. आणि या नाटकामध्ये बाप मुलीचं रिलेशन, नंतर बायको नवऱ्याचं रिलेशन, अमेरिकेत राहणाऱ्या एका अत्यंत घट्टपणे जुळलेल्या असलेल्या कुटुंबाचे एकमेकाबद्दलचे भावबंध याचं फार अतिशय छान चित्रण लेखक राजन मोहडीकर यांनी केलं आहे. पुरुषोत्तम बेर्डे नाटक बसवताना या सगळ्या सांस्कृतिक पर्यावरणाचा खूप विचार केला आहे. त्याचे अनेक दुवे त्यांनी नाटकात वेगवेगळ्या पद्धतीने आणलेत. नाटक नुसतं स्क्रिप्ट संहिता असं नाही आहे, तर त्याला ऑडिओ व्हिज्युअलची साथ आहे. त्यामुळे नाटकाचा परिणाम दूरवर जातो. आणि मुळात अमेरिकेबद्दल जे एक सगळ्या भारतीय मनाला आकर्षण आहे, अमेरिकेत जाण्याचं जे अनेक लोकांचं स्वप्न असतं, अमेरिकेतून परत आलेल्या काही लोकांना भारताबद्दल तिथे असताना जे वाटणं आणि नंतर भारतात आल्यावर वाटणं यातले जगण्यातले फरक समजतात. आणि अशा पद्धतीची भावबंध, अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीची भावनेची चौकट ही जास्तीत जास्त अधोरेखित करणारं नाटक आहे. आणि त्यामुळे या नाटकाचं महत्त्व आहे. कारण शेवटी आता आपण ग्लोबलायझेशन झालं असं म्हणतो, सगळं जग जवळ आलं आहे. अमेरिका हा खरोखर समृद्ध देश आहे. जगातल्या सगळ्या बुद्धिमान माणसांनी जाऊन तो देश घडवलेला आहे आणि त्यात तो देश त्याबद्दल कृतज्ञ आहे. अमेरिकेत कुठल्याही भारतीय माणसाला किंवा इतर कुठल्याही देशाच्या माणसाला कधी त्रास होत नाही. कारण मुळात त्यांच्याकडे एक सर्वसमावेशक असा एक पवित्र आहे जगण्याचा. आणि तो पवित्र असतानाही माणसं तिथे रमत नाही असं नाही, रमतात, पण त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण येते. स्थलांतर हे आयुष्यातली अपरिहार्य गोष्ट झालेली आहे माणसाच्या. सारखी माणसं स्थलांतर करत असतात, पक्षीच करतात असं नाही. माणसांच्या स्थलांतरात फरक हा असतो की ते आपल्या भावभावनांचे सगळे पदर घेऊन स्थलांतर करतात. ते पदर फडफडत राहतात. मनाला जाणवत राहतं की आपण इथे आज वाढत असलो, राहत असलो तरी भारतात राहणारे आपले आप्तसखी, आपले मित्र या सगळ्यांची पोटातून आठवण येत राहते. आणि या आठवणीच्या मागचा जो कॅनव्हास असतो तो भारताबद्दलची असलेली नुसती ओढ असते असं नाही, तर भारत हा कल्चरली काय देश आहे, त्याचे परस्परावलंबित जीवन जे आहे त्याची जी नीव ज्याला म्हणतात किंवा जो पाया आहे किंवा नाळ आहे ती अधोरेखित हे नाटक करतं. काही नाटकात 3 तासाचाच कॅनव्हास असतो, त्यामुळे सगळं काही दाखवता येत नाही. पण असे काही प्रसंग नाटकात आहेत की ज्यामुळे हे नाटक अनेक अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना, अमेरिका सोडून आलेल्या भारतीयांना आपलं वाटत राहतं. आपल्या जगण्याचे कुठले तरी दुवे या नाटकातनं व्यक्त होतात असं त्यांना वाटत राहतं. हा अनुभव मात्र लोक नक्की घेतील. आपण कुठेही असलो तरी मनाने आपण भारतीय असतो आणि मनाने आपण जिथे वाढलो असतो त्या मातृभूमीशी, त्या जन्मभूमीशी आपली नाळ इतकी घट्ट असते की जगातली कुठलीही शक्ती, ती आर्थिक असो, ती सुबत्तेची असो, ती आणखीन व्यवस्थेची असो, ती ते उपटून काढू शकत नाही. ते तसेच कोंब असतात, ते हिरवेगार राहतात शेवटपर्यंत, असं हे नाटक सांगतं. आणि अमेरिका देश निवडायचं कारण असं आहे की अमेरिकेत स्थलांतर जगाच्या इतर देशांच्या मानाने जास्त होतं. जास्त माणसं अमेरिकेत जातात, ती तुलना करतात. अनेक भारतीय माणसं अमेरिकेत खर्च करताना पण गुणिले रुपये असा करून खर्च करतात. आणि खरं तर हीच ओळख असते की माझा सगळा रेफरन्स जो असतो आयुष्याचा तो भारत असतो. त्यामुळे संदर्भ ज्यांचे हरवलेले असतात किंवा पुसट झालेले असतात ते ठळक करणारं नाटक आहे. ते संबंधांना परत उजळणी देणारं नाटक आहे. आणि एका अशा अवस्थेला नाटक जाऊन पोचतं की आपल्याला कळतं की एक्झॅक्ट फरक काय आहे. जो आपण फरक म्हणतो तो काय असतो, तर तो त्या भारतीयत्वाचा आहे. म्हणून त्याचं आम्ही असं म्हणतो की अमेरिका स्थित भारतीय मनाचा आरसा, आणि ते आरसे लोकांना दिसले, त्यातली प्रतिबिंब त्यांना आवडतील याची मला खात्री आहे. पुरुषोत्तम बेर्डेंनी मोठ्या कष्टाने बसवले आहेत. माझे सगळे सहकलाकार, निर्माते आणि अभिनेत्री भाग्यश्री देसाई, स्वतः दिग्दर्शक असणारे आशुतोष निर्लेकर, अमृता पटवर्धन, मोनिका जोशी या सगळ्या कलाकारांनी आणि बॅकस्टेजच्या कलाकारांनी, ज्यांनी नेपथ्याचं काम करतात, लाईट्स करतात, म्युझिक करतात, या सगळ्यांनी जीव ओतून काम केलेलं नाटक आहे. आपल्या सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की आपण हे नाटक जरूर बघावं, त्या भावनेचा एकदा अनुभव घ्यावा, त्या भावनेच्या काठावर फिरून यावं आणि आपल्याला जाणवेल की आम्ही जे सांगायचा प्रयत्न केला ते किती जास्त गरजेचं आहे. आज बदलणाऱ्या जगात, सतत रोज वेगळं आयुष्य जगण्याच्या हव्यासाच्या जगात अशा प्रकारची मूल्यवर्धित असणारी गोष्ट हे नाटक सांगतं. आणि ती मूल्य असतात, ती मानवी मूल्य असतात
त्या मूल्यांची जपणूक करण्याचं काम नाटक करतं. विनोदाच्या अंगाने करतं, दुःखाच्या अंगाने करतं, भावनेच्या अंगाने करतं. पण त्यात कुठेही ईर्ष्या नाहीये, त्याच्यामध्ये कुठेही मत्सर नाही, त्यामध्ये कुठेही द्वेष नाही. तर माणसं आपल्या भावनिक पातळीवर जगात कुठेही असली, कुठल्याही देशात वाढली, कुठेही राहिली तरी सारखी असतात. आणि त्या भावनांच्या पदरांना ओलं करणारं नाटक आहे. आपण अवश्य ते बघाल, कारण अशा प्रकारची नाटकं आणणं हे सुद्धा एक रंगभूमीवर चॅलेंज असतं. कारण सगळ्या लोकांना आवडणारी, हसवणारी नाटकं येतात, पण हे अंतर्मुख करणारं नाटक आहे. आणि लेखकाने ज्या कसोशीने ते लिहिलंय त्याच ताकदीने आणि त्याच ज्याला तरलता म्हणता येईल, त्या तरलतेने पुरुषोत्तम बेर्डे यांनी बसवलंय. सगळ्यांनी कामं केली आहेत आणि निर्मात्यांनी सुद्धा या नाटकाकरता तेवढा वेळ, तेवढा पैसा, तेवढे एफर्ट्स घेतले. त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी हे नाटक बघावं, अनेक वेळा बघावं, आपल्या मित्रांना सांगावं, नातलगांना सांगावं ही विनंती करेन. धन्यवाद. हरिहरराव, मला सांगा, भारताची कधी आठवण येते का आपल्या माणसांची? अप्रतिम प्रश्न विचारलात नाही का ताई? अरे मला सांगा, आपल्याला आठवणी कोणाची आहेत? जे जवळ नसतात त्यांची. हा भारत, इंडिया, हिंदुस्थान माझ्यात सामावलेला आहे. माझी मुंबई, दादर, त्याची चाळ, चाळीतले सगळे रहिवासी, आई, दादा, रोहित, संगीता, छोटा गौरव, तेंडुलकराची सहस्त्रबुद्धे, सगळे माझ्यात सामावलेले. एक आठवण सांगतो. बालभवन शाळा आमची. शनिवारी सकाळी 7:30ला शाळा असायची. शाळेचे मुख्याध्यापक चिंद पटवर्धन सर हातात बेताची छडी घेऊन दारापाशी उभे असायचे. हातावर छडीचे बळ उमटायचे, पण कधी आई वडिलांकडे तक्रार घेऊन गेलो नाही. प्राज्ञाच नव्हती. 25 वर्ष झाली अमेरिकेत येऊन कुठल्याही मिटिंगला 5 मिनिटं उशिरा गेलेला नाही. चिंद पटवर्धन सर असे उभे असलेले दिसतात. कधी कधी विचार करतो, अहो मी कुठल्या देशाने माझ्यावर संस्कार केले, फायदा कुठल्या देशाला होतोय? आणि आठवणींचं म्हणाल तर त्या ताज्याच असतात की नाही? हे बघा, मी भारतीय आहे. आय एम इन इंडिया. दॅट्स इट.